नमस्कार. सातारा 7 स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. सातारा जिल्ह्यातील वाठा स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या विविध समस्यांबाबत ग्रामस्थांचे आंदोलन. सातारा जिल्ह्यातील वाठा स्टेशन ही मोठी बाजारपेठ असून यामध्ये दररोज 60 ते 70 गावे खरेदी विक्री करण्यासाठी तसेच विविध प्रकारचे रुग्ण येथे उपचार घेण्यासाठी येत असतात. परंतु वाठा स्टेशन येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून सुद्धा नसल्यासारखे आहे. याबाबत आज येथील असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या विविध समस्यांबाबत स्थानिक नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला व थेट पोहोचले प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये. तर चला पाहूया येथील कर्मचाऱ्यांची उडालेली भंबेरी व ग्रामस्थांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याबरोबर फोनवरून घेतलेली झाडाझडती. हसलेला व्हिडिओ त्याला एकट्याला शिव बाजूला आपण सगळं करायचं. ह्याच्यामुळे जाती आहे का काय बोला असं कसं सिरियस घ्यायचं तुम्हाला त्याचा नंबर घेत डायरेक्ट फोन लावतो. लावला का फोन? त्या माहित असं त्यांचा नंबर द्या. इथं कोण विचारणार कोण आहे? रात्रीचा लाईटचा विषय सगळे तुमच्या ॲम्ब्युलन्सला डिझेल आहे का? हा गोळ्या आहेत तर औषधं नाहीत. औषध तर माणूस नाही इथं जाग्यावर तुमचा. बस संध्याकाळचं तुमच्या इथं कोणतरी दोघातलं एक पाहिजे ना. मेन डॉक्टर पैकी एक पाहिजे ना. आहे ना, मी असते की तुम्ही असता त्या दिवशी दोघं ती आली मॅडम, तुम्ही बाहेर होता. एकच नर्स होत्या. त्या नर्स स्वतः बोलल्या की साहेब लाईट नाही, बाहेर नाही, इकडून तिकडून जायला आम्हाला भीती वाटते. आमच्या पलीकडच्या बी रूम मध्ये लाईट नाही, आवारात लाईट नाही. म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे ना लाईट लावायचं. मग तुम्ही मग कधी मार्च मागच्या एमओ आहेत ना. त्या एमओचं काय काम आलं? फर्स्ट एमओ आणि सेकंड एमओ, दोन एमओ आहेत ना एमओ इथं. मग यांनी विचारून सांगायला पाहिजे ना. मग त्रास कुणाला होतोय? डीएचओ ते टाळे ठोकायचा विषय. डीएचओ ला त्यांनी इथं लक्ष दिलं पाहिजे ना. नागरिकांनी जायचं कुठं? डीएचओचा नंबर नाही राहू द्या नाही मॅडम. डीएचओचा द्या. काय टीएचओ ना. मी वाठा स्टेशनवरून बोलतोय, विशाल जाधव साहेब. इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा काय विषय? किती दिवस झालं त्या कॉन्ट्रॅक्टरनं काम पूर्ण केलं नाही? बर मी सांगितलं होतं. हा त्यांचं काहीतरी बिलाचा इश्यू झालेला वाटतं. ते गॅप आलेला ते चालू करते. अहो बिलाचा विषय आहे. माहित सातारा जिल्ह्याला 4 मंत्री आहेत, एक पालकमंत्री, एक उपमुख्यमंत्री आहे. आणि तुम्ही एका कॉन्ट्रॅक्टरला 1.5 वर्ष झालं ते कॉन्ट्रॅक्ट देऊन मॅटर्निटी रूम हँडओव्हरला आली. इथं डिलेव्हरीची पेशंट तिकडं पिंपोडा आणि सातारला जावी लागतायत. इथं लाईट नाही आवारात, साफ इकडे तिकडे पळतायत. इथं स्टाफच्या इथं गोळ्या आहेत, तर इथं आवारात इथं जंगल आहे का प्राथमिक आरोग्य केंद्र? ही काय कळाय मागं ना आम्हाला. आणि तुम्ही लोक तिकडं निवांत बसलाय. तिथं टेंडर काढताय, कॉन्ट्रॅक्ट देताय. इथं बघायचं कुणी? इथं दवाखान्यात डॉक्टर आहेत, गोळ्या आहेत, काय आहेत. पेशंटनं जायचं कुणी? कुठं जायचं? रुग्णांची मोठी गैरसोय होती. आता ती ॲम्ब्युलन्स आहे, त्या ॲम्ब्युलन्सला ड्रायव्हर आहे तर डिझेल नाही. जायचं कुठं त्या रुग्णांनी? अहो साहेब बरेच मॅटर आहेत. तुम्ही लोक वर का आम्ही आपलं इथं आंदोलनाला बसू? 5 तारखेला येणार आहे. 5 तारखेपर्यंत समजा आजच एखादं इमर्जन्सी पेशंट आलं, इथं संध्याकाळी तुमचे डॉक्टर निवासीला नसतात. एखादा असला तर त्या तिथं तुमच्या इथं नर्सच्या याला ते ठेवलीत माणसं. उद्या 5 तारीख आहे, ठीक आहे. उद्या आला तरी काय हरकत नाही. पण इथं काय पहिलं ह्याची सोय करा. डिझेलचा विषय सोडा हो, आवाराचं काय. इथं गोळ्या नाहीत, पेशंट इथं
दुसरी गोष्ट ड्रायव्हर आला. आता मला सांगा, बीपीच्या गोळ्या मागितल्या की त्या ह्याला जावा, शुगरच्या गोळ्या मागितल्या की तिकडे पिंपोर्टला जा, डिलिव्हरीच्या टीटीच्या इंजेक्शनाचे प्रॉब्लेम आहेत. बाहेरनं तुम्ही माणसांना इंजेक्शन आणायला होताय. तुमच्या दवाखान्यातले औषधाच्या बाटल्या बाहेर दिल्या जातात, ह्या तपासात तुम्ही करा कशा दिल्या जातात त्या. ठीक आहे, तुम्हाला उद्या वेळ आहे का? वेळ आम्हाला आज, आम्ही सगळीजण इथं आलोय. आज मी सुट्टीवर आहे, माझ्या लग्नात. तमाशा लावला या DHOला बोलवून घेणार आहे इथं आज. ठीक आहे, आता मी ते तुम्हाला शब्द देतो, मी उद्या येऊन तिथं सॉर्ट आउट करतो. सॉर्ट आउट करताय. या उद्या हे बघा उद्या हो का, आज ठीक आहे, आज चला आम्ही थांबतो. नाही तर आमच्या आज डोक्यात होतं की प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळी ठोकणार, पण सामान्याची गैरसोय नको, अगोदरच त्याचा बोजावर उडवलाय तुम्ही लोकांनी. उद्या तुम्हाला वेळ आहे का? मी येणार. उद्या आम्हाला वेळच आहे, या तुम्ही. आम्ही देऊ किती वाजता किती वाजता याल? सकाळी 11 पर्यंत पोहोचतो तिथे. ठीक आहे, या. आले? अच्छा. आरोग्य विभागाचा जो भोंगळ कारभार चाललेला आहे तो थांबलाच पाहिजे. सर्वसामान्याला न्याय मिळालाच पाहिजे. नमस्कार, आम्ही वाटर स्टेशनचे ग्रामस्थ म्हणून, पंचक्रोशीतील ग्रामस्थ म्हणून सर्व पक्षाचे पदाधिकारी असतील. आज वॉटर स्टेशनच्या PSC मध्ये आम्ही आलो असता जो इथं आल्यानंतर जी अवस्था पाहिली ती अतिशय खराब आहे. हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे का जंगल, हा एक प्रश्न मला DHOना विचारायचा आहे. आणि दुसरी गोष्ट, इथं जो स्टाफ आहे तो चांगला आहे, पण त्यांना जर इथं ज्या काही सुविधा आहेत त्या जर दिल्याच नाहीत तर ही लोक सेवा कशी देणार. आम्ही इथं पाहणी केली असता, इथं लाईट नाही, या PSOचं लाईट बिल भरलं नाही आरोग्य विभागानं. मग महाराष्ट्रावर इथं सातारा जिल्ह्यामध्ये 4 मंत्री आहेत, एक पालकमंत्री आहे, एक उपमुख्यमंत्री आहे. एवढी सुविधा असून सुद्धा, एवढे मंत्र्यांचा जिल्हा असून सुद्धा आज या वॉटर स्टेशनच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आज ही समोरची अवस्था तुम्ही बघताय. जी मॅटर्निटी रूम आहे, जे काही 1.5 ते 2 कोटीचं काम महाराष्ट्र शासनानं एका कॉन्ट्रॅक्टरला दिलंय, मिनिमम 8 ते 9 महिने झाले तो कॉन्ट्रॅक्टर पूर्ण करेना. याच्यावर कुणाचा अंकुश आहे का? दुसरी गोष्ट, येणारे ज्या काही रुग्णांना ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा कोण तुम्ही प्रयत्न करणार आहे का? आणि माझा DHOना एक सवाल आहे की तुम्ही ही गोष्ट गांभीर्याने घेणार आहे का? जर आपण ही गांभीर्याने घेतली नाही तर निश्चितच आम्ही आपल्या दालनासमोर बसून आपल्या कार्यालयाला टाळे ठोकू. गेले 8 ते 9 महिने झालं हे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याचं नूतनीकरणाचं काम चालू आहे. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात या पंचक्रोशीतले रुग्ण येत असतात, गेल्या 8 ते 9 महिन्यात या ज्या पंचक्रोशीतल्या रुग्णांची अतिशय गैरसोय होत असून जे निवासस्थान आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांचं, त्या निवासस्थानामध्ये तात्पुरती सोय करण्यात आलेली, रुग्णांची तपासणी असेल, त्यांची रक्त तपासणी असेल, काय तपासण्या करणं जे गरजेचं असतं ते सगळं एका छोट्याशा खोलीत त्यांचा कारभार चालू आहे. त्यामुळं रुग्णांना अतिशय गैरसोय सहन करावी लागते. वारंवार त्याचा पाठपुरावा करून इथं चौकशीला आल्यावर इथं जो बांधकाम करणारा, नूतनीकरणाचं ज्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालंय तो कॉन्ट्रॅक्टर स्वतः इथं हजर नसतो, त्यानं नेमलेला सुपरवायझर देखील हजर नसतो. कामगार त्यांच्या पद्धतीनं काम करतायत. ज्या वेगानं काम व्हायला पाहिजे त्या वेगानं काम न होता आळमटळम कामात दिसून येते. आणि जर हे काम वेळेत पूर्ण नाही झालं तर निश्चित त्याचा रुग्णांच्या सेवेवर परिणाम होणार आहे. आणि जितक्या लवकर ह्या नूतनीकरणाचं काम पूर्ण होईल त्या दृष्टिकोनातून जे निर्णय घेणं गरजेचे किंवा जो कारवाई करणं गरजेचे ती DHOनी करावी, अन्यथा त्यांच्या कार्यालयाला टाळं ठोकू हे तुमच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सांगतो. वाटारगाव हे मोठ्या बाजारपेठेचं गाव आहे आणि या गावामध्ये आरोग्य केंद्र आहे. हे 30-40 गावांच्या अंडरमध्ये येतं आहे आरोग्य केंद्र हे. तर इथं ह्या वाटाराच्या आरोग्य केंद्रात आल्यावर जंगल आहे का, इथं काय आहे परिसर समजतच नाही. इथं एवढी झाडी आहे, त्याची काय स्वच्छता होत नाही. समोरून रस्ता आहे आणि आरोग्य केंद्राच्या बाहेरूनच येताना आतून गाडी आली तर बाहेर दिसत नाही, असं इतके समोर झाडी आहे. आणि इथं ह्या झाडीमध्येच तुम्ही एक कॅमेरा दाखवा,
इथं पोस्ट मास्टरची रूम आहे, पण त्या झाडीमुळे काय दिसत नाही आणि इथं पोस्ट मास्टर होत बी नाही. इथं आमच्या समोर तर कधी पोस्ट मास्टर झालं हे आठवतच नाही. फक्त इथं आहे पोस्ट मास्टरची रूम आहे. तर हे इथली सोय ते बी सोय व्हावी ह्याच्यानुसार. आज या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र, या प्राथमिक आरोग्य केंद्रात चाललेल्या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी वॉटर स्टेशनचे ग्रामस्थ सर्वपक्षीय लोक इथं जमलेले आहेत. या लोकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली तर निदर्शनास आलं की आत काम चालू आहे, परंतु तिथं कॉन्ट्रॅक्टर उपलब्ध नाही. कॉन्ट्रॅक्टर नसून सुपरवायझर सुद्धा ते काम पाहण्यासाठी तिथं उपलब्ध नाहीये. काम हे कशा प्रकारे चाललंय हे आपल्याला समजत नाहीये. आज जवळजवळ बराचसाच कालावधी उलटून गेलेला आहे, तरी हे काम अजून पूर्णत्वास आलं नाही. आपण पाठीमागं पाहू शकता की निवासस्थान आहे, वैद्यकीय अधिकाऱ्याचे हे निवासस्थान आहे आणि या निवासस्थानामध्ये आपल्या पूर्ण सरकारी दवाखान्याचं कामकाज चालू आहे. आज तुम्ही विचार करा, एकाच या रूममध्ये लॅब सुद्धा, चेकिंग सुद्धा, गोळ्या औषधं देणं सुद्धा आणि पेशंट न्यायचं सुद्धा, अतिशय वाईट अवस्था पेशंटची या ठिकाणी पाहायला मिळते. कुठलीही सोय इथं जशी पाहिजे तशी नाहीये. आपण पाहताय ॲम्ब्युलन्स तिथं उभी आहे. ॲम्ब्युलन्सला सुद्धा कोणत्याही प्रकारचं जशा पद्धतीनं सुविधा ॲम्ब्युलन्सची पुरवली पाहिजे अशा पद्धतीनं ती सुविधा पुरवलेली जात नाहीये. तरी माझी THO असो या DHO असो यांना विनंती आहे, आपण लवकरात लवकर या आरोग्य केंद्राकडे लक्ष घालून ही साफसफाई सर्व साफ करून घ्यावी व लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्टरला सांगून हे काम पूर्ण करून घ्यावे, ही वॉटर स्टेशन ग्रामस्थ, सरपंच व सर्व सदस्यांच्या वतीनं मी आपणास विनंती करत आहे. जर आपण याची दखल जर घेतली नाही तर वॉटर स्टेशनचे ग्रामस्थ इथं सर्वपक्षीय लोक आंदोलन करतील. याचं तुम्ही भान ठेवून लवकरात लवकर हे काम पूर्णत्वास न्यावं.